हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकुवाच राजन्नदितमेतत्ते हरे कर्माघनाशनं गजेंद्र मोक्षणं पुण्यं रैवतं त्वन्नं रैवतं त्वंतरं शृणु. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे गजेंद्र मोक्षणाची कथा सांगितली. ही कथा तामस मन्वंतरात घडली. शुकाचार्य या निवेदनाच्या ओघामध्ये अत्यंत दिव्य दृष्टीने कोणकोणत्या मन्वंतरात कोणकोणते अवतार झाले, कोणकोणते ऋषी होते, कोणते सप्तर्षी आहेत, कोणते इंद्र आहेत, याचं धावतं विवरण करतायत. दिव्य दृष्टी होती. पुढचे हजारो लाखो कोट्यवधी वर्ष त्यांना आज दिसत होते. आणि म्हणून ते म्हणतात याप्रमाणे पाचवं रैवत मन्वंतर, या पाचव्या मन्वंतरामध्ये रैवत हे मनुचं नाव होतं. चौथं तामस मन्वंतर, त्या तामसाचा तो भाऊ होता. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्जुन, बली, विंध्य आदी पुत्र होते. त्याचप्रमाणे या मन्वंतरामध्ये इंद्राचं नाव विभू होतं. आणि त्यानंतर हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू हे सप्तर्षी होते. त्यानंतर भगवंतांनी 6व्या मन्वंतरात चक्षुष याचा मुलगा चाक्षुष यांच्या नावाने हे मन्वंतर सुरू झालं. हे 6वं मन्वंतर. आणि त्यामध्ये पुरुष, सुद्युम्न आदी पुत्र होते. इंद्राचं नाव मंत्रद्रुम होतं आणि प्रधान देवतागण आप्यादी होते. हे विवरण आपण काल केलं. त्यानंतर भगवान यांनी वैराज यांच्या पत्नीपासून गर्भाची अर्थात स्वतः गर्भधारण केला आणि अजित नावाचा अवतार धारण केला. यामध्ये भगवंतांनी संभूत्याम वैराजस्या भवत सुतः, वैराजचा पुत्र म्हणून भगवंत या ठिकाणी अजित नावाने प्रगट झाले आणि समुद्र मंथन केलं. आता समुद्र मंथन कसं केलं, काय केलं याचं वर्णन त्यांनी करायला प्रारंभ केलेला आहे. शुकाचार्य हे त्रिकालज्ञ होते. त्यांनी या वैवस्वत मन्वंतराच्या वर्णनाच्या ओघामध्ये पुढे होणाऱ्या 7 मन्वंतराची माहिती परीक्षितीला दिलेली आहे. त्यानुसार पुढे मग 8व्या मन्वंतरामध्ये विवस्वान म्हणजे याच्यानंतरचं मन्वंतर, आता सध्या वैवस्वत मन्वंतर आहे, हे 7वं मन्वंतर चालू आहे. या नंतरच्या मन्वंतरात बली इंद्र होणार आहे. भगवंतांनी सांगितलंय ना, तू सुतल लोकात राहा, त्याच्या नंतरच्या मन्वंतरात तुला मी इंद्र करतो. याप्रमाणे याच्या नंतरच्या मन्वंतरात बली हा इंद्र होणार आहे. आणि तो हे मन्वंतर कोणाचं असेल तर विवस्वान म्हणजे सूर्याचा मनुच्या छाया नावाच्या पत्नीचा पुत्र सावर्णी नावाचा असेल. तो शनैश्चराचा भाऊ, तो 8वा मनु होईल. आणि यावेळेला बलिराजा हा इंद्र होईल. यावेळेला दीप्तिमान परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋषभशृंग हे शुकाचार्य आणि वेद ऋषी वेद व्यास हे सप्तर्षी होणार आहेत. म्हणजे परशुराम, अश्वत्थामा सुद्धा सप्तर्षी होणार आहे पुढच्या मन्वंतरात. अश्वत्थाम्याला एवढ्या मन्वंतरापुरतंच त्याच्या जखमेवर त्याला तेल मिळणार नाही किंवा त्याची जखम भरून येणार नाही म्हणून त्याला भगवंतांनी शाप दिलेला आहे. पण या नंतरच्या मन्वंतरात मात्र तो सप्तर्षी होणार आहे. कृपाचार्य, अश्वत्थामा, ऋषभशृंग, शुकाचार्य स्वतः, वेदव्यास आणि परशुराम
परशुराम भार्गव याचा हळूहळू आता उदय होत चाललेला आहे. त्यानंतर पुढे 8व्या मन्वंतरामध्ये देवगुह्य आणि सरस्वती यांचा पुत्र हा भगवंताचा अवतार होईल. 9व्या मन्वंतरामध्ये दक्ष सावर्णी होईल. त्यानंतर पुढे ब्रह्मसावर्णी हा 10वा मनू होईल. त्यानंतर धर्मसावर्णी होईल 11वा मनू आणि 12वा मनू रुद्र सावर्णी. त्यानंतर देवसावर्णी हा 13वा मनू आणि योगेश्वराचा अवतार त्या काळात होईल. आणि 14वा मनू इंद्र सावर्णी. याच्या मन्वंतरात विताना आणि सत्रायण ज्यांचा पुत्र बृहद्भानू हा अवतार घेईल आणि तो कर्मकांडाचा प्रसार करील. पुढे 14 मन्वंतर म्हणजे शुकाचार्यांची दृष्टी काय असेल, किती पुढच्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात आणि ह्या लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत, ह्या खोट्या असण्याचं कारण नाही. याप्रमाणे शुकाचार्यांनी प्रश्न विचारला, महाराज यदा युद्धे सुरेर्देवा बाध्यमान शता युद्धही. महाराज हा इंद्र आणि बली यांनी समुद्रमंथन केलं असं आपण म्हणता. हे कशासाठी समुद्रमंथन केलं बरं, क्षीरसागराचं मंथन केलं ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते एकदा असं झालं की यदा दुर्वासस्य शापात एकदा दुर्वास ऋषी हे स्वर्गामध्ये गेलेले असताना सेंद्रा लोकास्त्रयो नृप. त्या ठिकाणी हे विष्णू पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की दुर्वास ऋषी हे वैकुंठातून स्वर्गामध्ये आले आणि वैकुंठातून येत असताना त्यांच्या मार्गामध्ये रस्त्यावर ऐरावतावर बसून इंद्र आलेला होता आणि देवराज इंद्र ऐरावतावर बसले त्यांनी पाहिला. ते पाहिल्याबरोबर दुर्वासानी, अरे इंद्र आहे, देवाधी देवांचा राजा आहे, तेव्हा आपल्या गळ्यातली माळ ही इंद्राकडे टाकली. इंद्राकडे टाकल्याबरोबर ती माळ काही इंद्राच्या अंगावर पडली नाही किंवा त्याला वाटलं की इंद्राच्या गळ्यात घालावी, पण ती पडली ऐरावताच्या मस्तकावर. हत्तीच्या मस्तकावर पडली. हत्ती उंच होता, ऐरावताच्या मस्तकावर पडली आणि ऐरावतानी आपल्या सोंडेने ती माळा घेतली, गुंडाळी केली आणि फेकून दिली. आता त्याला काय, त्यांनी ती माळा फेकून दिली आणि नंतर आपल्या पायाने त्या माळेवर पाय दिला, ती माळ तोडून टाकली. हे पाहिल्याबरोबर दुर्वास चिडले, अरे इंद्रा, मी एवढी प्रेमाने माझी पुष्पमाला तुला दिली आणि तू मात्र तिचा अपमान केलास, पायाखाली तुडवलीस आणि गजेंद्राच्या या तुमच्या हत्तीच्या पायाखाली अर्थात ऐरावताच्या पायाखाली ज्याच्यावरती तू बसलेला आहेस त्या पायाखाली ती तुडवली गेली, माझा अपमान झाला. याचा बरोबर तुला याचं प्रायश्चित्त घ्यावं लागणार. मी तुला शाप देतो. ज्या अर्थी तू एवढा मदोन्मत्त झालास त्या अर्थी तू श्री री यांनी भ्रष्ट होशील. सगळी संपत्ती तुझी नष्ट होईल, राज्य नष्ट होईल, तू देशोधडीला लागशील. दुर्वासच ते थोड्या गोष्टीवर चिडणारे. हे पाहिल्याबरोबर ते म्हणले, महाराज, ते म्हणले काही नाही, क्षमा, आता मी काही क्षमा करणार नाही. असं म्हणल्याबरोबर सर्व विज्ञाभयान चक्रू सगळ्यांनी विनंती केली, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी अहम भाऊ. आणि मग घटना अशी घडली की सगळ्या लोकांना, राक्षसांना कळालं की अरे दुर्वासाचा शाप झाला आणि इंद्र पदभ्रष्ट झाला, इंद्राची लक्ष्मी निघून गेली. नाही असे वद्यो न रक्षणीयो. याप्रमाणे इंद्राला देशोधडीला जावं लागलं. गिरीकंदरामध्ये सगळे देव लपले आणि मग ब्रह्मदेवानी स्तुती करायला सुरुवात केली भगवंताची. देवा, अहो भगवंता, लवकर प्रसन्न व्हा. का तर परिस्थिती अशी झाली की देवाधिदेव इंद्र, देवांचा राजा, देशोधडीला लागलाय. सगळ्या देवांचं हाल चालू आहेत आणि गायी ब्राह्मण यांच्याबद्दल कोणाला प्रेम राहिलेलं नाही. सगळ्यांची हिंसा चाललेली आहे. आपण लवकरात लवकर प्रसन्न व्हा आणि आम्हाला उपाय सांगा. या सगळ्या देवांना पुन्हा त्यांचं राज्य कसं मिळेल याचा उपाय सांगा. प्रसीदतान्नस महाविभूती असं म्हणून महाविभूतीची प्रार्थना केली, विश्वात्मक भगवंताची प्रार्थना केली. देवा, आपलं मुख अग्नी आहे, त्याप्रमाणे अंतःसमुद्रे नुपचन स्वधातून
प्रचंड अशा प्रकारचा हा समुद्र म्हणजे तुमची कुक्षी आहे. त्याचप्रमाणे हे पर्वत म्हणजे तुमचे हाडं. त्याचप्रमाणे हे वृक्ष म्हणजे तुमचे रोम आहेत. प्राणाभूयस चराचराणाम, हा वारा म्हणजे तुमचा प्राण आहे. श्रोत्रात दिशो, हे दिशा म्हणजे तुमचे कान आहेत. आणि हृदयश्च खानी, आकाश म्हणजे तुमचं हृदय आहे. याप्रमाणे देवा खेभ्यश चंदाम शुभो मेढका, आणि ब्रह्मदेव प्रत्यक्ष हे मेढ्रू आहे म्हणजे उत्पत्ती स्थान आहे. प्रसिद्धतान्नस महाविभूती ही, याप्रमाणे विप्रोमुखम, देवा विप्र हे तुमचं मुख आहे आणि आपण विश्वात्मक भगवान आहात. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, याप्रमाणे विश्वात्मक देवाची प्रार्थना केली. आणि प्रसिद्धतान्नस महाविभूती, हे देवा आम्हाला प्रसन्न व्हा. कल्पते पुरुषशेष ह्यात मादयितो हिताः, यथा स्कंद शाखानां तरोर्मूलावसेचनम् एवमाराधनं विष्णुः सर्वेषात्मात्मनश्चहि. यथा स्कंद शाखानां, ज्याप्रमाणे आपल्याला झाडाला मुळाला पाणी घातलं म्हणजे आपोआपच झाडाचे सगळ्या फांद्या त्यातले पानं हे प्रफुल्लित होतात. मुळाला पाणी घालावं लागतं. यथाही स्कंद शाखानां, एखाद्या झाडाला जर वाळायला लागलं तर त्याच्या पानाला पाणी घालून चालत नाही. त्याच्या स्कंध म्हणजे त्याच्या फांद्यांना किंवा त्यांच्या स्कंधाला पाणी घालून चालत नाही, बुंध्याला पाणी घालून चालत नाही. मग कशाला? मुळाला पाणी घालावं लागतं. तरोर मुलावसेचनम, तसं भगवंता आपण मूळ आहात. आपल्याला नमस्कार केला म्हणजे सगळ्यांना नमस्कार पोहोचतो. एवम आराधनं विष्णू सर्वेषात्मात्मनश्चहि, याप्रमाणे. आणि भगवंताची स्तुती ब्रह्मदेवादिक देवांनी केल्याबरोबर भगवान स्वतः प्रसन्न झाले आणि गरुडावर बसून आले. स्वच्छाम मरगत श्यामाम, मोठं सुंदर भगवंताचं रूप होतं. श्यामल मूर्ती होती, पिवळा पितांबर होता. कंज गर्भारुणे क्षणम, आणि लालसर, किंचित लालसर अशा प्रकारचे डोळे होते. अरुणे क्षणम, क्षण म्हणजे पाहणे. किंचित सकाळच्या वेळेला जसा अरुण सूर्योदय झाला म्हणजे थोडा लालसर प्रकाश असतो, तसे भगवंताच्या दृष्टीमध्ये सुद्धा एक लालसरपणा होता. आणि सुंदर अशा प्रकारचे अलंकार धारण केलेले होते आणि रेशमी वस्त्र धारण केलेलं, सुंदर भ्रुकुटी होती, हास्य होतं. महामणी किरीटेन, किरीट होतं, कुंडल होते, केयूर होते. त्याचप्रमाणे भगवंताच्या गळ्यामध्ये वनमाला होती, कौस्तुभ मणी होता. आणि सुदर्शनादिभिः शंख चक्र गदा पद्म, हे सुदर्शनाची 4 आयुध होते. पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवानी त्यांची स्तुती केली. देवा तुम्ही सर्व आहात. त्वयग्र आसीत वैमध्य आसीत, तुम्ही सुरुवातही तुम्हीच आहेत, मध्ये तुम्हीच आहेत आणि शेवटही आपणच आहेत. सर्वत्र आपणच भरलेला आहात. देवा त्वन्मादिरंतो जगतस्य मध्यम घटस्य मृत्स्नैव परस्मात्, ज्याप्रमाणे आपण घट म्हणजे भांड कोणत्याही मातीचं, मातीच्या भांड्यामध्ये सर्वत्र जशी मातीच असते, घटाच्या काठालाही मातीच आहे, घटाच्या मध्ये मातीच आहे, घटाच्या शेवटी बुडालाही मातीच आहे. मातीशिवाय घटामध्ये दुसरं काही आहे का? काही नाही. त्याप्रमाणे देवा या सगळ्या विश्वामध्ये फक्त तुम्ही आहात. घटस्य मृत्स्नैव परस्मात्, ज्याप्रमाणे घटामध्ये सर्वत्र माती हीच सर्वत्र आहे, कारण मातीशिवाय घटच होऊ शकत नाही. या ठिकाणी भगवान हा कसा आहे तर तो उपादान कारण आहे. सर्व विश्वाचं उपादान कारण भगवान आहे. निमित्त कारण आहे भगवानच आहे आणि उपादान कारण आहे भगवानच आहे. उपादान म्हणजे ज्याच्याद्वारे हे विश्व प्रगट होतं, ज्याने हे विश्व प्रगट होतं. माती मृत्तिकेव सत्यम श्वेतकेतो, ज्या वेळेला श्वेतकेतूला त्याच्या वडिलांनी विचारलं, अरे तू शिकून आलास? म्हणलं हो, शिक्षण झालं. माझा एक प्रश्नाचं उत्तर दे. काय जाणलं म्हणजे सगळं जाणलं. तो म्हणला काय जाणलं म्हणजे सगळं जाणलं? असं नाही म्हणलं, असं नाही आम्हाला शिकवलं. आम्हाला वेगवेगळे विषय शिकवले, संगीत शिकवलं, नाट्य शिकवलं, त्याचप्रमाणे वेद शिकवला, पण एक जाणलं म्हणजे सगळं जाणलं हे नाही शिकवलं. मग ते म्हणले चल तुझ्या गुरुकडं. आणि मग हे त्याच्या गुरुकडे आले. श्वेतकेतूचे वडील उद्दालक
त्यांच्या गुरुकडे आले, म्हणले गुरुला म्हणले याला हे ज्ञान दिलं नाही का? गुरु म्हणले मलाच माहित नाही, तुम्ही मलाच ज्ञान द्या. आणि मग या श्वेतकेतूच्या वडिलांनी उद्दालकांनी त्या गुरुला ज्ञान दिलं. मृत्तिकेव सत्यम, हे उद्दालका, हे श्वेतकेतू, मृत्तिकेव सत्यम. सगळे भांडे, परळ आहे, त्याचप्रमाणे बोळक आहे, त्याचप्रमाणे घट आहे, माठ आहे, हे सगळे भांडे बारीक बारीक सगळे मातीचे. छोट्या छोट्या मातीच्या गोष्टीपासून ते रांजणापर्यंत सगळं, याच्यात रांजण, माठ, परळ, कुठे बोळक, हे काय हो म्हणले? हे माती आहे. बस माती जाणली म्हणजे सगळं जाणलं. तुम्हाला परळ वेगळं जाण्याची गरज नाही, रांजणही वेगळं म्हणायची गरज नाही. हे सगळे नामरूपात्मक आहे. नामरूप म्हणजे माया आहे आणि तत्व म्हणजे भगवान आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात घट ज्याप्रमाणे मातीने बनलेला असतो, घटस्य मृत्स्ने वापरा परस्मात, तसे देवा आपण मृत्तिकेव सत्यम, आपण तेवढं सत्य आहात, बाकी सगळं असत्य आहे. दृष्ट्वा गता निर्वृत मध्य सर्वे गजादवाता इव गांगमंभा. ज्याप्रमाणे हत्ती काय करतो? पाण्यामध्ये शांत अनुभव घेतो. दावाग्नी किती लागलेला असू द्या, अरण्याला किती अग्नी लागलेला असू द्या, गंगा जलामध्ये शांत अनुभव येतो. गंगाजल शांत असतं. त्याप्रमाणे गजादवार्ता इव गांगमंभा, त्याप्रमाणे आपण सगळ्या जगामध्ये दुःख आहे, पण देवा तुमच्या पाहण्यामध्ये, तुमच्या प्रत्यक्ष प्रगट होण्यामध्ये आनंद आहे आणि हा आनंद आमच्या मनाला समाधान देतो. असं ऐकल्यावर भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा तुमची काय इच्छा आहे ते सांगा. तुमच्या स्तुतीने मी प्रसन्न झालो, इच्छा सांगा. हंत ब्रह्मन्न हो शंभो, सांगा तुमच्या मनात अहो ब्रह्मदेव शंकर आणि मी एकच आहोत, काही वेगळं नाही येत. मग तुम्ही माझी स्तुती का करता? ते म्हणे पहा, हे सगळे देव पहा, ह्या सगळ्या देवांनी देशाधडीला लागल्यामुळं माझ्याकडे येऊन प्रार्थना केली की काहीतरी उपाय करा. यात दानव दैत्य, हा राजा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही संधी करा. यात दानव दैत्य स्थापित करते. फोन आला की असं त्यामुळे माझं सगळं डिस्टर्ब होतं, मला काय बोलावं कळत नाही. कालेनानुग्रहित ऐसे यावत वो भव आत्मनः, जोपर्यंत बलीचं राज्य आहे, राक्षसांचा प्रभाव आहे, तोपर्यंत तुम्हाला आता दुसरा उपाय नाही. काय काय कधी कोणत्या कोणत्या वेळेला कोणाचा प्रभाव असतो आणि त्या वेळेला आपण किती प्रयत्न केला तरी आपल्याला यश मिळत नाही, कारण त्यांचा प्रभाव आहे. जोपर्यंत त्यांचा काळ आहे, प्रत्येकाचा काळ असतो, कधी कोणाचा काळ कधी कोणाचा काळ, आणि त्या काळामध्ये त्याच्या माणसाचा प्रभाव असतो, त्याच्या पुढे लोकांचं काही चालत नाही. म्हणून ते म्हणतात दानवाचा या ठिकाणी आता काळ आहे, सध्या त्यांचा काळ आहे, तुमचा काळ नाही. रात्र झाली म्हणजे अंधार पडतो का हो? आता अंधाराचा काळ आहे. सकाळ झाली म्हणजे उजेड येतो, आता सूर्योदय झाला, आता प्रकाशाचा काळ आहे. प्रत्येक काळ भिन्न भिन्न आहे. पावसाच्या काळात पाऊस पडणार, थंडीच्या काळात थंडी आहे, उन्हाळ्याच्या काळात ऊन आहे. तेव्हा काळ प्रत्येकाचा आहे, त्यानुसार प्रत्येकाचा काळ आहे, प्रत्येकाची वेळ आहे. आणि म्हणून आता सध्या दानवांचा काळ आहे. तुम्ही संधीर्विधीयताम, समेट करा, जुळवून घ्या. काय करा तर युती करा. युती आज युतीच आहे ना, दुसरं काय आहे? आपल्याला आपला काळ अनुकूल नसला तर दुसऱ्याचा हात मिळवावा लागतो, युती करावी लागते. अरयोपी ही संधेया, हा हे राजकारण सांगितलंय त्यांनी. काय राजकारण सांगितलं विष्णूंनी? अरयोपी ही संधेया, जरी तुमचा शत्रू असला तरी त्या शत्रू बरोबर हात मिळवणी करा. सगळे देव चकित झाले, म्हणले हा राक्षसाबरोबर? हो म्हणले, राक्षस आमचे शत्रू आहेत, असू द्या म्हणले. अहो राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो.
राजकारणामध्ये जसं वारं बदलतं तसं शत्रुमित्रत्व बदलतं. वारं बदललं, काळ बदलला, तो याचा अरे कालपर्यंत शत्रुत्व होतं आणि आज दोघे एका व्यासपीठावर. हो बरोबर आहे, आता युती झाली ना, दोघे एकच झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की राजकारण, भागवतकारांनी राजकारण सुद्धा सांगितलंय. अरयोपी ही संधेया, अरी जरी असला, शत्रू जरी असला तरी सती कार्यार्थ गौरवे. पण कशासाठी? सती कार्यार्थ गौरवे, स्वार्थासाठी नाही. मग उच्च दर्जाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सती कार्यार्थ. सती कार्यार्थ म्हणजे सत्कार्य करायचं असेल, समाज कल्याण करायचं असेल, धर्म कार्य करायचं असेल, एखाद्याला धर्मकार्य करायचंय, मग त्यांनी शत्रू बरोबर सुद्धा समेट करावा आणि सत्कार्य करावं. हा समजा यज्ञ करायचा आहे, मग यज्ञ करायचा आहे तर आपण अनेकाकडून वर्गणी गोळा करतो. आपण शत्रूच्या घरी सुद्धा जावं, त्याला म्हणावं यज्ञ आहे बाबा, वर्गणी दे ना. तो म्हणतो हा शत्रू आहे, त्याच्या घरी कसं जावं विचार करू नका. अहो मोठं काम आहे ना, मोठ्या कामाच्या वेळेला तुम्ही तुमचं वैर मनात आणायचं नाही, आपलं स्वतःचं वैर आपल्याजवळ ठेवायचं आणि मोठं काम साधायचं. सती कार्यार्थ गौरवे असा पुढे शब्द वापरलाय. म्हणजे उच्च दर्जाचं कार्य, सत्कार्य, धर्माचं कार्य, मोठा व्यापक स्वरूपाचं समाजकार्य जर करायचं असलं तर आपल्याला विरोधकांना सुद्धा आपलंसं करावं लागतं. हा मुद्दा आहे. आणि मग भगवंतांनी एक गोष्ट सांगितली, कोणती? अहिमूषकवत देवा हृतस्य पदविंगते. हे अहिमूषकवत. आणि भगवान विष्णू सांगतात, अरे देवानो, पूर्वी एकदा काय झालं, एक सर्प, एका सर्प पकडणाऱ्यांनी आपल्या पेटाऱ्यामध्ये अडकवला. हा सर्प साप धरणाऱ्यांनी एका पेटाऱ्यात अडकवला आणि तोच साप अडकून बसला, त्याला बाहेर निघता येईना. फार प्रयत्न केला, खूप दिवस झाले, तो काही त्यातून बाहेर पडेना, त्या पेटाऱ्यामध्येच अडकून राहिला. आणि एके दिवशी घटना अशी घडली की एक बारीकसा उंदीर तोही त्या पेटाऱ्याच्या जवळ आला. त्यांनी रात्रभर कुरतडून ते पेटाऱ्याला एक बारीक छिद्र केलं आणि तो पेटाऱ्यातून आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याबरोबर सर्पाने पाहिलं, अरे म्हणले उंदीर आलाय, आणि उंदीर तर आपलं खाद्य, किती दिवसात खायला मिळालं नाही, खावं काय? नाही म्हणलं खाऊ नये. उंदराला त्यांनी तसंच सांभाळलं आणि उंदराबरोबर मैत्री केली. वास्तविक उंदीर आणि सर्प यांच्यामध्ये वैरत्व आहे, पण मैत्री केली. म्हणजे मामा, उंदीर मामा म्हणतात तुम्हाला, तुम्ही आमचे मामाच आहेत, आम्ही तुमचे भाचे आहेत, आपण खेळू. याप्रमाणे ते त्या पेटाऱ्यामध्ये खेळू लागले. आणि खेळता 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 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. आणि मग हा उंदीर रोज तिथे खेळायचा, थोडा वेळ खेळायचा आणि बाहेर पळायचा. घाबरून, तो फार घाबरट असतो, थोडा वेळ खेळायचं की बाहेर पळायचं की पुन्हा आतमध्ये यायचं, पुन्हा बाहेर पळायचा. असं आत बाहेर करता 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 उंदराने ती थोडं बीळ मोठं केलं, ते छिद्र थोडं मोठं केलं. करता 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 हा उंदीर बाहेर गेला की सापाने बघावं मग आपल्याला त्या बिळातून जाता येतं का, त्या छिद्रातून बाहेर पडता येतं का. जोपर्यंत त्याला पडता येत नव्हतं तोपर्यंत तो उंदराबरोबर खेळला. उंदीर त्याच्यावरती मलमूत्र विसर्जन करू लागला, त्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर चढू लागला, त्याच्या अंगावर नाचू लागला, त्याच्या अंगावर खेळू लागला. आता उंदराची देखील भीती कमी झाली. म्हणजे हा काही करत नाही आपल्याला. आता पण भीती होती, आपला खातो काय, पण आता नाही काहीच करत नाही असं वाटायला लागलं. भीती चेपली, थोडक्यात भीती चेपली, कमी झाली. आणि मग निर्भयपणाने तो त्याच्याबरोबर खेळू लागला. करता 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 हा म्हणला, भाचे, आम्ही तुमचे भाचे आहोत, तुम्ही आमचे मामा आहात, आणि हे तुम्ही ज्यातून येता जाताना ते थोडं अजून मोठं करा ना, म्हणजे आपण बाहेर खेळू, मलाही बाहेर येता येईल, आपण बाहेर पुन्हा आतमध्ये खेळण्यापेक्षा बाहेर खेळू. तो म्हणला बरं. त्यांनी ते छिद्र पुन्हा अजून मोठं केलं, कुरतडून. आणि एके दिवशी हा जो साप पकडणारा होता त्याचा डोळा चुकवून त्यांनी बरोबर त्या छिद्राच्या बाहेर उंदीर गेला, त्याच्या मागे सर्प गेला. आणि सर्प गेला. दुपारची वेळ होती. वर्णन असं केलंय की दुपारची वेळ होती. ऊन, मी म्हणत होतं
पोळत होतं, जमीन पोळत होती आणि एकदम उंदीर म्हणला, अहो सर्पभाचे, तुम्ही आपण खेळायचं म्हणतो पण ऊन फार आहे म्हणले. म्हणजे ऊन फार आहे, मला चटके बसायला लागले. मग असं कर म्हणले, मी सावली धरतो माझ्या फण्याची, त्याखाली तू आपलं खेळत बस. तो म्हणला हो. मग काय, त्यांनी सावली धरली. कशाची? हे असो आघवी बोली, माऊली म्हणतात. माऊलीने सुद्धा हे उदाहरण दिले. हे असो आघवी बोली, सांगपा सर्पफणाची सावली. सर्पफणाची सावली. सर्पाने आपला फणा असा केला आणि त्याच्या सावलीमध्ये उंदीर खेळू लागला. मग ती सावली त्याला थंड वाटायला लागली. वा वा म्हणला, तर कसं वाटतंय? गार वाटतंय म्हणले. नाग सर्प फणा खाली पडली सावली, मूषकाशी सुखद जरी थंड वाटली. मूषकाला सुखद वाटली, थंड वाटली, पण वाटली पण आहे का? नाही, ती थंड नाहीये. कारण याच्या मनात काय सांगता येत नाही. माऊली म्हणतात, हे असो आघवी बोली, सांगपा सर्पफणाची सावली. ते शीतल होईल केवली मूषकाशी. मूषकाला शीतल होईल का? तो म्हणला, आता गार वाटतंय, थंड वाटतंय ना. असं म्हणल्याबरोबर सर्पाने आ केला आणि त्या उंदराला गिळंकृत केलं. उंदीर मामा म्हणले, अहो गिळंकृत? हो म्हणले, माझं खाद्य मी खाल्लं, माझं काम झालं, मी बाहेर पडलो, आता निघालो म्हणलं मी. सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही तुमचं काम साधा आणि मग वैर करा. जोपर्यंत काम साधत नाही तोपर्यंत वैर करू नका. म्हणून अरयोपी ही संधेया. सती कार्यार्थ गौरवे. आपला प्राण वाचायचा असेल, आपल्याला सत्कार्य करायचं असेल, आपल्याला मोठं काम करायचं असेल तर अहिमूषकावत देवा ह्यर्थस्य पदविंगते. हे भगवंतानी ही कथा सांगितली. ही कथा सांगितल्याबरोबर म्हणले, मग काय करावं? काय नाही म्हणले, क्षीरसागराचं मंथन करा, अमृतोत्पादन करा आणि त्यासाठी राक्षसांची मदत घ्या. तुम्ही आणि राक्षस मिळून मी तुम्हाला सहाय्याला येतो, मदत करा आणि त्याप्रमाणे अमृताचं उत्पादन करा. लवकरात लवकर क्रियताम विलंबताम. वेळ घालू नका, चला कामाला लागा. मोठं काम करायचंय, अमृत प्राप्त करायचं तर आजपासून कामाला लागा. बघू नंतर बघू ते जमणार नाही. आणि आत्ताच्या आत्ता राक्षसाकडे जा, बलीकडे जा, हात जोडा, तुम्हाला बरोबर प्राप्त होईल. म्हणले काय? ते म्हणले, यस्य पीतस्य वै जंतुर मृत्यू भवेत. जे प्राप्त केल्याने तुम्हाला मृत्यू प्राप्त होणार नाही आणि राक्षसांना दुःख मिळेल, तुम्हाला मात्र फल प्राप्त होईल. तुम्ही काही काळजी करू नका. याप्रमाणे सांगितल्याबरोबर इंद्रादिक देव सगळे निघाले. इंद्राने पांढरं निशाण घेतलं. पांढरं निशाण कशाचं असतं? मी तुम्हाला शरण आलो याचं असतं. पांढरं निशाण घेऊन इंद्र निघाला आणि आल्याबरोबर सगळे राक्षस धावत आले. अरे म्हणले, चला मारा इंद्राला. बलीने पाहिलं. बली म्हणले, थांबा, राक्षसांना इंद्राला मारू नका. म्हणजे आपला शत्रू आहे ना, असू द्या शत्रू म्हणले, पण शरणागताला मारायचं नाही. हातात पांढरे निशाण घेऊन आलाय ना, शरणागत पत्करली. काय म्हणणं आहे? बलीने त्याचं स्वागत केलं आणि मग बलीला इंद्र म्हणतात, अहो बली महाराज, काय आपण दोघं भाऊच आहेत आणि आपल्या भावाभावामध्ये नेहमी संघर्ष चालतो. यामध्ये नेहमी देव तरी मरतात नाही तर राक्षस तरी मरतात. तेव्हा आपण, माझ्याकडे एक युक्ती आहे. म्हणले काय? पण कसा बोलला महेंद्र? श्लक्षणया वाचा. अत्यंत गोड भाषा. भाषा गोड असावी लागते. साखर पेरणी म्हणतात त्याला. ही साखर पेरणी करत करत तो गोड भाषेत बोलू लागला आणि म्हणाला की आपल्या राक्षस आणि देव काही झालं तरी भाऊच आहेत. मग एकमेकांचा मृत्यू काही बरा नाही. मग आपण काय करू? समुद्राचं मंथन करू. क्षीरसागराचं, बरं का, क्षारसागराचं नाही, क्षीरसागराचं. आपला हे बाजूचा पृथ्वीवरचे क्षारसागर आहे. भगवंत झोपतात तो क्षीरसागर आहे. त्या क्षीरसागराचं, दुधाच्या समुद्राचं मंथन करू आणि मग त्यामध्ये काही वनस्पती वगैरे टाकू आणि त्यातून अमृत काढू. हे ऐकल्याबरोबर म्हणजे अमृत पिलं म्हणजे कोणीच मरणार नाही. हो द्या म्हणले युद्ध. बलीलाही पटलं. म्हणजे बली म्हणजे काही हरकत नाही. मग काय करावं? काही नाही, तुम्ही आणि आम्ही दोघं जण तुमचे सगळे राक्षस सोबत घ्या, आम्ही आमचे देव सोबत घेतो, चला. असं म्हणल्याबरोबर निघाले. म्हणले पण समुद्र मंथन करायचं क्षीरसागराचं, तर त्याला
पर्वत पाहिजे मोठा रवी करायला. म्हणले हो पर्वत घ्या ना. हो पण कसा घ्या, पर्वत काय सोपा आहे का घेणं. मंदराचल, त्या मंदराचलाला उचललं, सगळ्या देवांनी उचललं, राक्षसांनी उचललं, पण मंदराचलाला उचलता उचलता त्याच्या खाली राक्षस मरू लागले, देव मरू लागले, चिरडू लागले. भगवंतांनी सगळ्यांना अजित अवतार धारण केला आणि सगळ्यांना जिवंत केलं आणि गरुडाच्या पंखावर हा अजित अवतार धारण करून हा मंदराचल आणला. चूर्णयामासं भारेण कनकाचला. हा ज्याप्रमाणे नागराज महामंत्री हो, त्यानंतर वासुकीला बोलावलं. वासुकी तुम्हाला सुद्धा आम्ही जे काम करणार आहेत त्याचा भाग तुम्हाला मिळेल. मग ते म्हणले मिळेल ना, मग ठीक आहे मी दोरी व्हायला तयार आहे. हा दोरी झाला वासुकी आणि भगवंतानी त्या वासुकीला दोरी करून स्वतः विष्णू समोर होते बरं का, त्याचे नेतृत्व विष्णू करत होते. चला, आणि त्या वासुकीच्या मुखाच्या बाजूला देव आले आणि शेपटाच्या बाजूला राक्षस आले. शेपटाच्या बाजूला राक्षस आले. राक्षस त्या ठिकाणी मंथन करू लागले. न गृह्णीमो वयम पुच्छ. आणि सुरुवातीला काय झालं, याच्या जी घाण होती सगळी विष्ठा होती ती मलमूत्र विसर्जन हा करू लागला वासुकी, आणि त्यांच्या अंगावर सगळं मलमूत्र पडू लागलं राक्षसांच्या. राक्षस म्हणले हो आम्हाला इकडचा भाग नको, आम्हाला शेपटाचा नको, आम्ही मुखाकडून जातो. देव म्हणले बरं ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आता याची विष्ठा सगळी संपली होती, मूत्र संपलं होतं, विष्ठा संपली होती आणि इकडे हे सगळे देव पुन्हा पुच्छाकडे गेले आणि मुखाकडं राक्षसांना पाठवलं. आता याच्या मुखातून प्रचंड विष बाहेर पडायला लागलं. सगळे राक्षस म्हणले हो आमच्या अंगावर विष यायलंय. देव म्हणले आता खदला बदली करायची नाही, जे सांगितलं त्याप्रमाणे काम करायचं. मी इकडं नको, मी तिकडं नको. अहो त्रास तर होणारच आहे ना, तुम्हाला होईल ना तर आम्हाला होईल, ते काही नाही. स्मय मानो विषग्रागम पुच्छम जग्रह सामराहा. याप्रमाणे पुच्छाकडून देव आणि मुखाकडून राक्षस या दोघांचं त्या ठिकाणी मंथन सुरू झालं. समुद्राचं क्षीरसागराचं मंथन सुरू झालं. प्रचंड प्रकारच्या उर्मी लाटा बाहेर पडायला लागल्या. प्रचंड प्रमाणामध्ये वायू बाहेर पडला. अहो काय तो वायू, अहो नुसतं वादळ आलं कुणीकडलं तर सगळीकडे पाऊस पडतो. तिथे प्रचंड वादळ सुरू झालं. आकाशामध्ये ढग जमा झाले, सगळीकडं वातावरण कुंद झालं. आणि मग भगवंतांनी पाहिलं की अरे मोठं वातावरण बिघडलंय सगळं, आता काय करावं. सगळीकडे विषाचं सगळं विषच झालं, विषाचाच वायू निर्माण झाला. मग देवानी आपल्या आकाशामध्ये ढग आणले आणि ढगाचा पाऊस पडला. त्या पावसाने सगळं विष नष्ट झालं आणि इकडे वासुकीला त्रास होऊ लागला. मग देवाने काय केलं, त्या वासुकीला झोप आणली, त्याला निद्रा आणली. तू झोप म्हणले, झोपेत त्रास होत नसतो. जो निवांत झोपला वासुकी आणि त्याचं संघर्ष सुरू झाला, त्याला खरडमपट्टी होत असेल ना. आणि याप्रमाणे करता करता हा सगळा जो डोंगर आहे तो खाली जाऊ लागला. मंदराचल खाली 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 जाऊ लागला. तेव्हा भगवंतांनी स्वतः विस्तीर्ण स्वरूप धारण केलं आणि कच्छ रूप धारण केलं आणि मंदर आपल्या पाठीवर धारण केला. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. मेनेंग कंडू यनम प्रमेया. भगवंताची पाठ खाजवत होती म्हणे. ही विराट पुरुषाची पाठ खाजवायला कुणीच तयार नव्हतं, म्हणून आज मंदराचलामुळं ही विराट पुरुषाची पाठ खाजवली गेली. मेनेंग कंडू यनमा प्रमेया. याप्रमाणे आणि त्या श्वासामधून प्रचंड अशा प्रकारचा वायू निर्माण झाला. तसंच सर्वत्र आग लागल्यासारखी झाली आणि मंथन करता 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 आकाशामध्ये धूम्रांबर सगळीकडे धुरकट 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 सगळ्या दिशा दिसू लागल्या. ढग जमा झाले. समभ्य वर्षण भगवान कशा घाना. भगवंतांनी पाऊस पाडला आणि त्यातला सगळा जो विषाग्रपणा आहे तो नष्ट केला. मध्यमाना तथा सिंदोर. त्यानंतर मंथन करता 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 एकदम पहिलं हलाहल प्रगट झालं. हलाहल म्हणजे विष. विष बाहेर पडल्याबरोबर आग 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 सगळ्यांची होऊ लागली. सगळ्यांच्या हाताची आग, डोळ्याची आग, अंगाची आग. अरे बापरे म्हणले हे विष बाहेर पडलं. महोलवणम हलाहला क्रमग्रता. आणि काय करावं या विषाचं काही कळेना. सगळे देव म्हणू लागले काय करावं. म्हणले का आता विष निघालं. म्हणले आता एकच उपाय आहे, फक्त एकच देव आहे तो हे विष प्राशन करू शकतो. म्हणले कोण. महादेव. कारण तो भोळा आहे बिचारा शंकर.
अरक्षमाणा शरणम सदा शिवम, तोच फक्त रक्षण करू शकतो सदा शिव. तो सदाशिव आहे, सगळ्यांचं कल्याण करणार आहे. आणि तो भोळा आहे, भोळा सांब शिवंकर, तो भोळा आहे. चला, सगळे देव, ब्रह्मादिक देव सगळे महादेवाकडे आले, कैलास पर्वतावर आले. कैलास पर्वतावर येऊन प्रजापतींनी महादेवाची स्तुती केली. देवदेव महादेव भूतात्मन भूत भावन पाहिन शरणापन नाम त्रैलोक्य दहनात विषात. महादेवा महादेवा वाचवा, सगळं त्रैलोक्य या विषाने जळून चाललंय. तुम्ही फक्त वाचू शकता. तुम्ही एक सर्व जगत ईश्वर बंध मोक्षयो हो. भगवंता, आपण सगळ्या जगाचं कारण आहात. जगाचा सगळा व्यवहार आपण सांभाळता. त्याप्रमाणे सगळं जग सुद्धा आपल्या शक्तीने विलीन पावतं. तेव्हा गुणरूपाने आपण या विश्वामध्ये सर्वत्र वावरता. तेव्हा आम्हाला वाचवा आणि या सगळ्या जगाला वाचवा. जग तुमचा मुलं आहेत, तुम्ही जगाचे आईबाप आहेत. जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. जगाचे आईबाप आहेत. आईबापाने छत्र धारण करावं लागतं मुलांसाठी. आम्ही तुमचे मुलं आहेत बरं. म्हणजे अहो झालं काय? शिव शांत डोळे तपश्चर्या करत बसलेले होते. गर्दा ऐकला, म्हणले अहो झालंय काय, काय गडबड आहे? असं म्हणल्यावर ते म्हणले अहो बत भवान नेत प्रजाराम पशवैषधम. अहो म्हणले सगळं विषान आम्ही समुद्रामध्ये अमृत मंथनासाठी प्रयत्न करू लागलो आणि विष बाहेर पडलं. हे विष जर आता असंच राहिलं, सगळं जग जळून भस्मसात होईल. सगळे प्राणी जीवजंतू सगळे नष्ट होतील. तुम्ही सगळ्यांच्या आधार आहात. तुम्ही या विषावर काहीतरी उपाय करा. असं म्हणल्यावर ते म्हणले काय करू? भवानी जवळच बसली होती देवी. भवानीला म्हणले, देवीला म्हणले अगं पार्वती, काय म्हणतात हे लोक? प्रजानाम पशवैषसम. आपली प्रजा आहे म्हणली, ही आपली मुलं बाळ आहेत. हे मुलं बाळ दुःखात असताना आपण आनंदात समाधी लावून बसणं बरं आहे का? मग काय करावं? ते म्हणले सगळे लोक म्हणतात हे हा विष पिऊन टाका तुम्ही. पिऊ का? ती म्हणली हा प्यायला हरकत नाही. वा वा म्हणले, म्हातारा नवरा नको वाटायला लागला. काय म्हणे तुला? म्हातारा स्मशानात राहणारा नवरा दुसरा करायची इच्छा आहे काय? म्हणली मला मारून टाकायचे. अहो असं कसं म्हणता म्हणे? अहो तुमचा प्रभाव मला माहित आहे. ते म्हणतात कशामुळं? तुमचा प्रभाव. तद विषम जगधुमारेभे प्रभाव ज्ञान व मोदत. तिने अनुमोदन दिलं, घ्या तुम्ही. का? तुमचा प्रभाव मी जाणते. तुम्ही काय सहन करू शकत नाही. तुम्ही एवढी गंगा डोक्यावर धारण केली, तुम्ही एवढ्या सगळ्या विश्वाला एका क्षणामध्ये नष्ट करू शकता. मग विशालानं प्राशन करायला काय झालं? आणि मग भगवंताने हाताच्या करतली ओंजळीमध्ये घेतलं आणि प्राशन केलं. तद विषम जगधुमा रेभे अशी ओंजळ केली आणि घटा 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 विष प्राशन केलं. ततः करतली कृत्य व्यापी हाला हलम विषम. आणि त्या बोटांच्या मधल्या सांधीमधून जे खाली बाहेर एक थेंब दोन थेंब पडले, ते नागांनी आणि विंचवांनी घेतले. ते एवढे विषारी झाले. अभक्षयन महादेव कृपया भूतभावना. भूतभावना हा शब्द वापरलाय. भूतभावन, सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांनी स्वतः हे भक्षण केलं. आग विष प्राशन केलं. का? जगाचं कल्याण व्हावं. आई वडील ज्याप्रमाणे मुलांचं दुःख आपल्यावरती घेतात, त्याप्रमाणे हे दुःख त्याने आपल्या पोटामध्ये धारण केलं. आणि मग मात्र आग 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 भूक लागली. जसं विष पोटात गेलं तसे लोळू लागले गडबडा. पार्वती आता मी वाचत नाही, आता काही खरं नाही, मी मरणार. पार्वती म्हणली असं काय? हो म्हणली. चंद्र डोक्यावर घेतला, गंगा डोक्यावर घेतली, काही थंड वाटेना. साप सगळे सर्प अंगाला लावले. भस्म त्या स्मशानामधलं ते अंगाला लावलं थंड. काय उपयोग होईना, गडबडा लोळू लागले. असं पाहिल्याबरोबर एकदम पार्वतीच्या लक्षाला आलं. म्हणले गुरुला विसरलात तुम्ही. तुमचे गुरु श्रीराम, अहो त्यांचं नाव घ्या. असं म्हणल्याबरोबर राकारो चार मात्रेनं विषण दीर्घंती पाहत का. विष रा म्हटल्याबरोबर र हे अग्निबीज आहे. अग्नीवर अग्नीचाच उपाय चालतो. म्हणून र हे अग्निबीज असल्यामुळे राकारो चार मात्रेनं राम असं म्हणल्याबरोबर पहिल्यांदा र चा उच्चार झाला. तो सगळं पातक, सगळं विष सगळ्या अंगातून जे निघालं ते मकारस्तत कपाटवत. आणि राम म्हटल्याबरोबर सगळं विष अंगातून निघालं आणि आता तोंडातून बाहेर पडणार. इतक्यात महादेवांनी म हा उच्चार केला. आणि म चा उच्चार केल्याबरोबर दोन्ही ओठ एकमेकाला भिडतात. म
तेव्हा मकारस्तत कपाटवत, मकार म्हणजे कुलूप आहे, एकदम ते थांबलं. खालून रातची शक्ती होती, वरतून मच कुलूप होतं. आता कुठे जाणार विष? म्हणून गले नीलम, ते म्हणतात गळा निळा झाला. अर्थात गळ्यामध्ये, कंठामध्ये ते विष त्यांनी धारण केलं. यच्चकार गले नीलम तच्च साधून विभूषणम. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या पोटामध्ये जरी कोणाचा द्वेष, राग, मत्सर असला तरी तो पोटातही ठेवू नये आणि बाहेरही शिव्याने काढू नये. तो गळ्यामध्येच ठेवावा, म्हणजे मग सगळ्या जगामध्ये आपलं वैशिष्ट्य वाढतं. त्याप्रमाणे तप्यंते लोभ तापेन साधव प्रायश योजना. त्यामुळे गळा निळा झाला. याचे साधूर विभूषण, हे साधूचं विभूषण झालं. साधू संत भगवंताला नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, असं रामदास स्वामींनी म्हटलंय. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, नीलकंठ त्यांना म्हणू लागले. याप्रमाणे मग प्रस्कन्नम पिबद पाणेर, मग सगळे देव आता पुन्हा विचारायला आले नाही तुमचं काय झालं म्हणून. पहा देव सुद्धा, लोक किती स्वार्थी असतात. आपलं काम संपलं की जे पाठ फिरवतात पुन्हा तो जगला का मेला विचारित नाही. काय झालं त्या महादेवाचं, जाऊ द्या म्हणले, काय होईल ते होऊ द्या, आपण आपलं बघू. आता आपल्याला अमृत मिळणार आहे म्हणून सगळेजण निघाले आणि याप्रमाणे अमृताच्या तयारीसाठी निघाले. इकडे पहिल्यांदा अमृतासाठी यश देवा, पहिल्यांदा उच्चैश्रवा घोडा निघाला. निघाल्याबरोबर आता विष निघालं तेव्हा कुणी म्हणलं नाही मला पाहिजे म्हणून. का? विष कशाला, मरायचंय का? उच्चैश्रवा घोडा निघाला. निघाल्याबरोबर बली म्हणले आमच्याकडे आणा. बलीमुळं सगळं झालं नाही, सगळी सुरुवात बळीमुळं झाली. अमृताचं उत्पादन करण्याची योजना इंद्राची असली तरी सहाय्य बलीचं होतं. इंद्र म्हणले ठीक आहे, तुम्हाला पहिला मान घ्या. खरं म्हणजे विषाचा मान घ्यायला पाहिजे होतं, पण नाही, हा खरा पहिला मान उच्चैश्रवा घोडा. तो चंद्रासारखा पांढरा शुभ्र होता. नंतर ऐरावत निघाला. 5 तोंडाचा ऐरावत आहे, तोही पांढरा शुभ्र असतो. ऐरावताच्या पत्नीचं नाव काय आहे? काय? त्याला ऐरावताची जी पत्नी आहे तिचं नाव एका मोरोपंतांनी त्यांच्या काव्यामध्ये दिलेलं आहे. आणि ते म्हणतात त्या सावित्रीच्या सुयशी न दिसे पती म्हणून अभ्रमू रडे हो. अभ्रमू आहे त्यांच्या पत्नीचं नाव. पण आजकाल लोकांना काहीच माहीत नसल्यामुळं काय उडुपा उडुसे धर्म उदार्या लाजोने अभ्रमू रडे हो. सावित्रीच्या सुयशी न दिसे पती म्हणून अभ्रमू रडे हो. अभ्रमू रडे हो आणि अभ्र मुरडे हो. अभ्र म्हणजे आकाशातला ढग असो. त्या आता संस्कृतही ज्ञान नाही आणि मोरोपंतांचं काव्यही कळत नाही असो. तेव्हा ज्याप्रमाणे हा ऐरावत निघाला. ऐरावत निघाल्याबरोबर 5 सोंडाचा पांढरा शुभ्र हत्ती. इंद्र म्हणला आम्हाला द्या. घोडा तुम्ही घेतला ना, हत्ती आम्हाला द्या. बरं ठीक आहे म्हणे. नंतर कौस्तुभमणी निघाला. विष्णू म्हणले माझ्याकडे द्या कौस्तुभ म्हणे. माझ्यामुळं तर हे सगळं सुरू झालं. म्हणले घ्या देवा, तुम्हाला घ्या. पद्मरागो महादवे हरिम स्पृहांश चक्रे म्हटले. देवाला सुद्धा स्पृहा वाटली. स्पृहा म्हणजे इच्छा. विष्णूला सुद्धा वाटलं नाही नाही हा मणी आपल्याला पाहिजे. बस तो मणी यांनी घेतला आणि आपल्या छातीला लावला. मग यानंतर अप्सरा निघाल्या, त्या स्वर्गामध्ये गेल्या. त्यानंतर प्रत्यक्ष साक्षात रमा लक्ष्मी त्यातून बाहेर पडली. लक्ष्मी बाहेर पडल्याबरोबर काय त्या लक्ष्मीचं वर्णन केले त्यांनी. पाहिल्याबरोबर सगळे त्या लक्ष्मीच्या कडे नुसते पाहत राहिले. हा हा हा, काय सुंदर रूप आहे, काय यौवन आहे, काय सौंदर्य आहे. विद्युत सौदामिनी यथा चमचम चमचम एखाद्या विजेप्रमाणे लखलख करणारी ही लक्ष्मी होती. सगळीकडे सगळ्या दिशा तिच्यामुळं कांतिमान झाल्या. तिच्याकडे पाहताना तर कोणाला नको वाटणारे हो. सुरासुर देवही म्हणाले आम्हाला पाहिजे, राक्षस म्हणले आम्हाला पाहिजे, सगळे म्हणले आम्हाला पाहिजे. रूप औदार्य, तिचं रूप काय, औदार्य काय. सगळे जण ऋषी मुनी तापस सगळे राक्षस देव सगळे तिच्या मागे तल्लीन झाले आणि तिच्याकडे बघू लागले. एक जण म्हणला हो असं काय नुसतं पाहता, अहो तिला प्रसन्न करायचं तर काहीतरी द्या ना. आधी पहिल्यांदा ब्राह्मण आले, ब्राह्मणांनी मंत्र म्हटले, मंत्र म्हणून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणांनी मंत्र म्हटले आणि तिला मंत्रात्मक आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या तशा आसनमानींनी महेंद्र महदभूतम
इंद्र मोठा हुशार, इंद्राने लगे आसन आणलं. बाईसाहेब बसा याच्यावर. अरे वा, का पुढं पुढं करायला लागलाय हा, बाईसाहेब बसा म्हणून आसन मांडलं. म्हणजे निदान माझ्याकडे बघल आणि मला म्हणेल की मी तुझ्यावर लग्न करते. त्याप्रमाणे सरित श्रेष्ठा, सरिता नद्या आल्या, त्यांनी हेमकुंभ आणले. त्यानंतर सगळ्या प्रकारच्या औषधी आणल्या आणि तिने तिला स्नान घातलं. त्यानंतर गाव पंचपवित्र आणि 5 प्रकारच्या वेगवेगळ्या गाईची जे 5 म्हणजे दूध, तूप, त्याचप्रमाणे दही, गोमय आणि गोमूत्र यांनी तिला स्नान घातलं. याला पंचगव्य म्हणतो आपण. त्यांनी स्नान घातलं. त्यानंतर पुढे गंधर्व आले, ते गाऊ लागले. नट आले, ते नाचू लागले. त्या ठिकाणी किन्नर, गंधर्व, चारण सगळे तिच्या पुढे आपली कला दाखवू लागले. कुणी मृदंग वाजू लागले, कुणी पणव वाजू लागले. आणि अशा पद्धतीने समुद्र आला. त्यांनी सुंदर अशा प्रकारचं वस्त्र आणलं, ते तिला दिलं. वरुणाने तिला सुंदर अशा प्रकारचं पंखे दिले वारा घ्यायला. त्यानंतर भूषण दिले. विश्वकर्मा आला, त्यांनी भूषण दिले. सरस्वती आली, तिने हार दिला, सुंदर अशा प्रकारचा हार तिला दिला. नाग आले, त्यांनी कुंडले दिली. त्यानंतर अशी सुंदर अशा प्रकारची सर्वाकडे पाहत असताना तिचं रूप वर्णन केलेलं आहे. इतकी सुंदर दिसू लागली. अहो, लक्ष्मीचं कोणाला प्रेम नाही, लक्ष्मी कोणाला नकोय. विलोकयंती निरवध्यमात्मनः नूनंत पोयसे नमन निर्जयो. आणि सगळेजण म्हणले, अहो बाईसाहेब तुम्हाला लग्न करायचंय का? हो म्हणले, मला लग्न करायचंय. मग आमच्या बरोबर करा. ती म्हणले, सगळेजण बसा बरं, असे जागेवर बसा. मी सगळीकडे बघते, हातात वरमाला घेते आणि मला जो आवडेल त्याच्याबरोबर मी लग्न करीन. असं आहे का म्हणले. मग ठीक आहे बसा. असं म्हणल्याबरोबर दुर्वास बसले, इंद्र बसले, चंद्र बसले, वरुण बसला, कुबेर बसला, ब्रह्मदेव बसले, परशुराम सुद्धा बसले. त्याप्रमाणे विरोचन बसला, बृहस्पती बसले, मार्कंडेय बसले, हिरण्यकशिपू सुद्धा आले होते. रावण आला, कुंभकर्ण आला, गौतम ऋषी आले, शनी आला. आणि हे सगळे ते बसल्याबरोबर पहिल्यांदा दुर्वास ते म्हणले, माझ्यात काय कमी आहे? ती म्हणले, नको. अहो, तुमचा राग आताच पाहिला. तुम्ही तर या इंद्राला या स्त्रीपासून भ्रष्ट केलं. तुमची थोडी चूक झाली तर तुमचा राग अनावर होतो. तुझ्यावर लग्न नाही करत. माझ्यावर रागावलं तुम्ही कुठे जाऊ? इंद्र म्हणले, मी तर देवांचा राजा आहे. म्हणले, तुम्ही राजे आहेत, पण तुमचं मन तुमच्या नियंत्रणात नाही. आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणले, तुम्ही त्या अहिलेला कसं फसवलं आम्हाला माहित आहे. मग इंद्र एकदम खाली बघायला लागला. चंद्र आला, म्हणजे मला तुम्ही कलंकित आहे, काही उपयोग नाही म्हणले तुमचा. तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सगळा पूर्ण कलेचा चंद्र, पण हळूहळू तुमच्या कला कमी होता. तुम्हाला क्षयरोग आहे. क्षयरोगी माणसाबरोबर लग्न करू काय? मला काय विधवा व्हायचंय काय? म्हणजे कुबेर ते म्हणले, अहो मी संपत्तीवान आहे. हो, पण तुम्ही मदांध आहेत. म्हणले, तुम्हाला कोणाशी कसं वागावं कळत नाही. ब्रह्मदेव आले, ते म्हणले, हो तुम्हाला 4 तोंड आहेत. ते म्हणले, बरोबर आहे, पण तुम्ही तुमच्या मुलीच्या मागे लागला, हे काय बरं आहे का? तेव्हा असा अनैतिक नवरा मला नको. परशुराम ते म्हणले, माझ्यात तुम्ही हो शूर आहेत. म्हणले, हरकत नाही, सहस्रार्जुनाचा वध केला, पण तुम्ही तुमच्या आईला मारायला मागं पुढं पाहिलं नाही. तुमच्या भावांना मारलं. तुम्ही क्रूर आहेत. म्हणले, अहो म्हणजे वडिलांचा आदेश ते काही नाही. म्हणले, मला मारायचा आदेश दिला तर मला मारताल. याप्रमाणे पुढे विरोचन आला. धर्म क्वचित तत्र न भूत सौहृदम, त्याग क्वचित तत्र न मुक्ती कारणम. त्याग, तुम्ही त्यागवान आहात. म्हणले, तुम्ही सगळा विरोचन फार त्यागी होता, सगळं द्यायची तयारी होती. म्हणले, तुम्ही एवढे त्यागी आहात, मला देखील तिवून टाकताल. म्हणले, एके दिवशी नको. बृहस्पती आले, मार्कंडेय आले. त्याप्रमाणे नाही द्वितीयो गुण संघवर्जिता, वीर्यन्य पुंसो त्याचं वेग निष्ठुतम, नाही द्वितीयो गुण संघवर्जिता. रावण, कुंभकर्ण सर्वांना नकार दिला. शनी ते म्हणले, माझं तुम्ही अमंगल आहेत. म्हणले, अहो तुम्ही ज्याच्या मागे लागता त्याला 7.5. अहो माझ्या आयुष्यभर मागे लागल्यावर मला 7.5 संपायचीच नाही माझी. असं ऐकल्यावर सगळे म्हणले, अहो मग आधी हिला नवरात्री कोण मिळणार आहे? म्हणे, हिला नवरा कोण मिळणार आहे? रमा मुकुंदम निरपेक्षमीप्सितम. तिने पाहिलं, हे सगळे बसलेले माझी अपेक्षा करणारे. निरपेक्षमीप्सितम, न अपेक्षा करणारा कोण आहे? तो लांब बसलाय. म्हणले,
त्याच्याकडे जाऊ. सगळेजण पाहायला लागले. मी नवरा कोण? हातात वरमाला घेतली, निघाली. वरमाला घेऊन कुठं चालली पाहिली तर विष्णू शांत बसले होते. विष्णूला माहित होतं ही माझ्याचकडे येणार आहे, कारण हिला माझ्याशिवाय कोण आहे. विष्णू आणि लक्ष्मी हे परंपरेचं नातं आहे. याप्रमाणे लक्ष्मी आणि विष्णू तिने विष्णूच्या गळ्यात माळा घातली, कारण निरपेक्ष मीप्सितम, निरपेक्ष आहे. आपण माधाव माधाव विनयम दैवम, आपण लक्ष्मीच्या मागे धावलो तर लक्ष्मी पुढे धावते. त्यामुळे आपण लक्ष्मीच्या मागे धावायचं नाही, लक्ष्मी आपल्या मागे आली पाहिजे. याला म्हणतात चेत चेत धावनम साधनम असते लक्ष्म्याः श्वाधावमानम न लभेत लक्ष्मी. कुत्र्यासारखा धावधाव करून लक्ष्मी मिळत नसते. म्हणून त्यांच्या गळ्यात वरमाला घातल्याबरोबर सावधान सर्वांनी लक्ष्मी आणि विष्णू यांचं या ठिकाणी लग्न लावलं. श्री स्वाह प्रजा सकरुणे निरीक्षणेन. आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या, शंख वाजले, तूर्य वाजले, मृदंग वाजले, पुष्पवर्षाव झाला. सगळे देवस्त्रियांनी नृत्य करायला सुरुवात केली. गंधर्व गाऊ लागले, त्याचप्रमाणे नृत्य करू लागले. ब्रह्मरुद्रांगी मुख्य ब्रह्मादिक देव रुद्र, त्याचप्रमाणे मुख्य सगळे देव यांनी पुष्पवर्षाव केला. श्रिया विलोकिता देवास प्रजा शिलादि गुणसंपन्ना लेभे निर्मितीम पराम. याप्रमाणे देवी कन्या कमललोचना, अशी ही कमललोचन असणारी लक्ष्मी भगवंतापर्यंत भगवंतानी तिचा स्वीकार केला. भगवंताच्या गळ्यात तिने वरमाला घातली. आणि यानंतर आता अमृत प्रगट कसं होईल, अमृत घेऊन धन्वंतरी कसे प्रगट होतील, आणि मग या अमृताचा महिमा काय, अमृत म्हणजे काय. स्वादामृत अप्सरांशी नाथाने वर्णन केलंय. अमृताचे प्रकार किती आहेत. स्वादामृत अप्सरांशी तेणे त्या स्वादिष्ट सर्वांशी तृप्त्यमृत. एक स्वादामृत आहे, दुसरं तृप्त्यमृत आहे. हे तृप्त्यमृत ते देवाशी क्षुधा त्याशी बाधीला. स्वादामृत, उन्मादामृत, चार अमृत सांगितले. स्वादामृत, उन्मादामृत. उन्मादामृत कोणाचे? राक्षसांचं. बाकीच्यांना उन्मादामृत दैत्याशी तेणे उन्मत्त अहर्निशी. त्यांनी दारू घेतली ना, दैत्यांनी दारू निघाली ती दैत्य म्हणले आम्हाला द्या. आणि सुषम, त्याप्रमाणे सुषम तृप्त्यम सुषुप्ती, झोप येत असते गजाला. या हत्तींना धुंद असतात हत्ती, म्हणून त्यांना सुषुप्त्यमृत असं म्हणतात. ती जे सुषुप्त्यमृत गजासी तेणे सुखेशी दुल्लत. याप्रमाणे अरण्यकांडामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलंय. इतरा अमृत वाढवण राखिले आपण परमामृत. मोहिनी रूपे विष्णू जाण तेने अमृत विभागून. इतरा अमृत वाढून राखिले आपण परमामृत. हे अमृत परमामृत सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून हे जे अमृत निघालं ते अमृत समुद्रामधून निघालेलं अमृत आहे. हे समुद्रातलं अमृत खरं म्हणजे धन्वंतरी घेऊन आले. ते कसे घेऊन आले, त्यानंतर राक्षसांची अवस्था काय झाली, देवांना त्यांनी कसं दिलं, आणि मग महादेवांनी मोहिनी रूप दाखवण्यासाठी भगवंताला कशी विनंती केली, हा सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.